नमस्कार. हेलन केलर यांच्या माझी जीवन कहाणी या आत्मचरित्राचं वाचन मी करते आहे. आजचा तिसरा भाग, आशेचा किरण. काही दिवसांनी मला माझं मन मोकळं करावं असं अतिशय उत्कटतेनं वाटायला लागलं. माझ्या खाणाखुणा अपुऱ्या पडत होत्या. मला काही सांगावंसं वाटायचं, पण ते कुणाला कळलं नाही की माझ्या रागाचा उद्रेक व्हायचा. जणू कुठल्याशा अदृश्य हातांच्या मगरमिठीत मी सापडले होते आणि त्यातूनच सुटका करण्यासाठी माझ्या जीवाचा आकांत चालला होता. मी खूप झगडायची, पण त्यातनं काही निष्पन्न होत नव्हतं. प्रतिकाराची, झगडण्याची वृत्ती माझ्यात तीव्र होती. ह्या सगळ्यामुळे मी अगदी थकून जायची, रडूही यायचं. आई जवळ असली तर मी तिच्या कुशीत शिरायची. दुःखावेगानं मग आधीच्या भावनिक कल्लोळांचं नेमकं कारणही मी विसरायची. पुढं तर दुसऱ्याशी संवाद साधण्याची माझ्यातली भावना इतकी उसळू लागली की असे झटके रोज, कधी कधी तासागणिक येत. आईबाबांनाही मोठीच चिंता लागून राहिली होती. त्यांना काही सुचेनासं होतं. आम्ही राहायचो त्या टस्कंबी या गावातच काय, आसपास सुद्धा कुठे अंध आणि मूकबधिरांसाठी शाळा नव्हती. अशा शाळा तर दूर, कुठल्या तरी मोठ्या शहरात असणार. त्यात अंध आणि बधीर असे दुहेरी अपंगत्व असलेल्या माझ्यासारख्या मुलीला शिकवायला आमच्या आडगावात येणार कोण? माझे मित्र आणि नातेवाईकांना सुद्धा माझं शिक्षण कसं काय होईल याबद्दल शंका होती. माझ्या आईच्या दृष्टीनं आशेचा एकच किरण होता, आणि तो म्हणजे डिक्सनचं अमेरिकन नोट्स हे पुस्तक. त्यातला डिक्सननं लॉरा ब्रिजमनवर लिहिलेला एक लेख तिच्या वाचनात आला होता. आईला साधारण आठवत होतं ते एवढंच की लॉरा ब्रिजमन मूक आणि अंध असूनही तिचं शिक्षण झालं होतं. पण मग आणखीन एक संदर्भ आठवून तिला पुन्हा निराश व्हायचं. हा संदर्भ होता डॉक्टर होवे यांचा. डॉक्टर होवे यांनी मूक आणि अंध मुलांना शिकवण्याची एक पद्धत शोधली होती, पण त्यांचा मृत्यू होऊन आता बरीच वर्ष लोटली होती. जरी त्या पद्धतीनं मला शिकवलं तरी एका दूरच्या गावात माझ्यासारख्या छोट्या मुलीला त्या पद्धतीचा लाभ कसा होणार होता? मी 6 वर्षाची असताना बाल्टिमोरमधल्या एका प्रख्यात नेत्रविशारदाचं नाव बाबांना कळलं. माझ्या डोळ्याच्या बाबतीत काही करता येईल का हे बघण्यासाठी मला ताबडतोब त्यांनी तिकडे न्यायचं ठरवलं. त्या प्रवासाच्या सुखद आठवणी आजही मनात ताज्या आहेत. आगगाडीत बसल्यावर डब्यातल्या कितीतरी प्रवाशांशी माझी दोस्ती झाली. एका बाईनं मला पेटीभर शिंपले दिले. बाबांनी नंतर ह्या शिंपल्यांची माळ करण्यासाठी त्यांना भोकं पाडून दिली. हे खेळणं मला खूप दिवस पुरलं. कंडक्टरसुद्धा अतिशय मायाळू होता. तो तिकीटं गोळा करून त्यांना भोकं पाडत असताना मी त्याच्या कोटाचं टोक धरून त्याच्या मागे फिरायची. त्याचं भोक पाडायचं यंत्र त्यानं मला खेळायला सुद्धा दिलं थोडा वेळ. हे खेळणं मला खूपच मजेशीर वाटलं. कितीतरी एका कोपऱ्यात बसून मी पुठ्ठ्याच्या तुकड्यांना भोकं पाडत होते. माझ्या आत्यानं मला मोठ्या रुमालांची एक बाहुली करून दिली. ही बाहुली अजबच होती. ना आकार, ना तोंड, ना डोळे, ना नाक, कशाचाच पत्ता नव्हता. तिची मला सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे त्या बाहुलीला बाकी काही नसलं तरी डोळे नव्हते. मी पुन्हा पुन्हा सगळ्यांना खाणाखुणा करत ते सांगत राहिले, पण त्या बाहुलीला डोळे देण्याचं काम कुणाच्याही आवाक्याबाहेर होतं. एकदम मला एक युक्ती सुचली आणि माझा प्रश्न सुटला. मी सीटवरून धपकन उतरले आणि सीटच्या खालच्या बाजूला ठेवलेला आत्याचा कोट ओढून घेतला. हा कोट मोठ्या मण्यांनी सजवलेला होता. त्यातले 2 मणी मी काढून घेतले आणि तिला हे मणी बाहुलीवर शिवून दे म्हणून खाणाखुणा केल्या. मला विचारल्यावर तिने माझे हात आपल्या डोळ्यांवर ठेवले. मीही मग हो हो करत जोरात मान हलवली आणि ते मणी एकदाचे डोळ्यांच्या जागी लागले. मला आनंदानं अगदी भरून आलं. अर्थात थोड्याच वेळात त्या बाहुलीतलं सुद्धा माझं लक्ष उडालं. पण ह्या सगळ्या प्रवासात एकदा सुद्धा मी चिडले नाही की रागावले नाही. माझं मन आणि बोटं गुंतून राहतील अशा अनेक गोष्टी तिथे आसपास होत्या. बाल्टिमोरमध्ये पोचल्यावर डॉक्टर चिसहोम यांनी आमचं आस्थेनं स्वागत केलं, पण त्यांच्याकडून काही होण्यासारखं नव्हतं. मात्र माझं शिक्षण होऊ शकेल एवढंच त्यांनी सांगितलं. त्यासाठी बाबांना वॉशिंग्टनमध्ये असलेले डॉक्टर अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्याशी विचार विनिमय करण्याचा त्यांनी सल्ला दिला. डॉक्टर म्हणाले, मूक किंवा अंध मुलांच्या शाळा आणि शिक्षक या बाबतीत डॉक्टर बेलच माहिती देऊ शकतील. त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही लगेच वॉशिंग्टनला डॉक्टर बेल यांना भेटण्यासाठी गेलो. बाबा काहीसे निराश झाले होते. त्यांच्या दुःखाची जाणीव मला नव्हती. प्रवासाच्या आनंदानंच मी हरखून गेले होते. डॉक्टर बेल यांच्या प्रेमळपणाचा आणि सहृदयतेचा प्रत्यय अनेकांना आला होता, तसा मलाही आला. मी तर मूलच होते.
त्यांचा रुजू स्वभाव आणि विज्ञान क्षेत्रातली आश्चर्यकारक कामगिरी यामुळे ते लोकप्रिय होते. आम्ही त्यांना भेटायला गेल्यावर त्यांनी मला उचलून मांडीवर घेतलं. मी त्यांचं घड्याळ चाचपत राहिले. माझ्या खाणाखुणा त्यांना कळत असल्याचं माझ्या लक्षात आल्यानंतर त्यांच्याबद्दल मला जास्त आत्मीयता वाटायला लागली. या भेटीमुळे माझ्यासमोर एक दार उघडणार हे माझ्या स्वप्नातही आलं नव्हतं. दार अंधारातून प्रकाशाकडे नेणारं, एकाकीपणाच्या कोठडीतून मुक्त करून मैत्री, सहवास, ज्ञान, प्रेम यांच्या शीतल छायेत नेणारं. डॉक्टर बेल यांनी बाबांना बोस्टनमधल्या पर्किन्स इन्स्टिट्यूशनचे संचालक ॲग्नेग्नॉस यांना पत्र लिहायला सांगितलं. माझ्या शिक्षणाला सुरुवात करण्याच्या दृष्टीनं एखाद्या उत्तम शिक्षिकेबद्दल त्यांच्याकडे विचारणा करावी असं डॉक्टर बेल यांनी सुचवलं. त्याप्रमाणे बाबांनी पत्र पाठवलं. काही आठवड्यातच ॲग्नेग्नॉस यांचं दिलासा देणारं पत्र आलं. बाबांनी कळवल्याप्रमाणे एक शिक्षिका उपलब्ध असल्याचं सुखद वार्ता त्यांनी पत्रातून दिली होती. ही गोष्ट 1886च्या उन्हाळ्यातली. मात्र माझ्या या बाई मिस सुलिव्हॅन त्या आल्या त्या पुढच्या मार्चमध्ये. धन्यवाद.